नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहे। भरपूरशा लोकांना फारशा सुट्ट्या नसतात, त्याच्यासाठी वन डे पिकनिकसाठी हा व्हिडिओ आहे। वन डे पिकनिकसाठी पुण्यातील जवळ कोणती अप्रतिम ठिकाणं आहेत ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर पुणे म्हटलं की आपल्याला आठवतात ते लोणावळा, खंडाळा, सिंहगड। पुणे म्हटलं तर हेच पाहण्यासारखी ठिकाणं आहेत का? तर मुळीच नाही। अप्रतिम पुण्याच्या जवळपास असे ठिकाण आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात पहिले ठिकाण येते आपलं रामदरा। रामदरा हे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळपास जे आहे लोणी काळभोर, इथून तुम्ही तिथे जाऊ शकता। मंदिराकडे जाणारा रस्ता थोडासा खराब आहे, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही पुण्यात आहात, एवढं छान वातावरण तिथे आहे। अगदी सुंदर असं तळ आहे, त्याचबरोबर राम मंदिर आहे आणि शंकराचं मंदिर आहे, त्याचबरोबर विष्णूचा 10 अवतार रेखाटलेले तिथे कृती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण जे आहे तिथे झाड आहे, त्यामुळे वातावरण खूप सुंदर आहे तिथलं। तर आता दुसरं ठिकाण कोणतं आहे? तर बनेश्वर आहे। बनेश्वर संपूर्ण वनामध्ये वसलेलं ठिकाण आहे। लहान मुलांसाठी अप्रतिम आणि त्यांना आवडणारं प्रचंड आहे। त्याचबरोबर बनेश्वर मध्ये जे आहे तुम्हाला बनेश्वर मध्ये धबधबा मिळणार आहे, मंदिर आहे, नानासाहेब पेशव्या काळातलं जे आहे तिथे मंदिर आहे, त्याचबरोबर बाग आहे आणि छोट्या मुलांना खेळण्यासाठी अनेक ऍक्टिव्हिटी तिथे तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता फॅमिलीसह। तिसरं जे आहे ते आपलं आहे झपुर्झा। झपुर्झा हे पुण्यातील अगदी 2 ते 3 वर्षापूर्वी चालू झालेलं ठिकाण आहे आणि कमी वेळामध्ये अति मोठ्या प्रमाणात लोकप्रियता तिथे त्या ठिकाणाला मिळालेली आहे। या ठिकाणासाठी जाण्यासाठी तुम्हाला खडसवासला बॉक वॉटर इथे म्हणजेच की पुरेचा गावमध्ये पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणारं तासभरात पोहोचू शकता हे ठिकाण आहे। म्हणजेच की तिथे काय आहे तर तिथे सुंदर गॅलरी आहे, मॅक्झिमम आहेत, त्याचबरोबर म्युझियम सुद्धा आहेत आणि वेगवेगळे चित्र आहेत, संस्कृती आहेत आणि शिल्प म्हणजे जे जुने शिल्प कृती आहेत जे तुम्हाला तिथे बघण्यासाठी मिळणार आहे। त्याचबरोबर भांडे मिळणार आहेत, जुनी भांडी जी आहेत ती बघण्यासाठी मिळणार आहेत। त्याचबरोबर संपूर्ण परिसर जे आहे ते खूप सुंदर आणि स्वच्छ आहे, त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता। आता आपलं चौथं ठिकाण कोणतं आहे? तर बघा जापालुपी। जापालुपी हे ठिकाण तळेगाव जवळ पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। प्राणी प्रेमीसाठी हे ठिकाण अप्रतिम आहे, कारण तिथे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथे आहेत। हे प्राणी मांसाळू आहेत, त्याच्यामुळे ते माणसासोबत खेळता सुद्धा, तुम्ही त्याला छान हातावर घेऊन खाऊ सुद्धा घालू शकता। लहान मुलांना तर अप्रतिम तिथे आवडणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता। तिथे गेल्यानंतर तुम्हाला गाईड करणारा ग्रुप असेल तर तुम्हाला तिथे गाईड करण्यासाठी मिळते, म्हणजे प्राण्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला बेस्ट फूड सुद्धा तिथे खायला मिळणार आहे, त्यामुळे जे तुम्हाला गायडन्स जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला पॅकेज पडणार आहे 700 ते 800 रुपये तुम्हाला तिथे पॅकेज पडू शकते। त्यामध्ये तुम्हाला 3 टाइमचं फूड आणि प्राण्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला तिथे मिळणार आहे। पुढचं ठिकाण म्हणजे पुण्याजवळच आहे, ते म्हणजे जिथे भारतातील सगळ्यात जास्त लांब लेण्या व गुहा ज्या आहेत तिथे तुम्हाला बघण्यासाठी मिळणार आहे, ते म्हणजे जुन्नर। जुन्नर हे एकाच तालुक्यामध्ये 200 पेक्षा जास्त लेण्या तिथे आहेत आणि काही लेण्यासाठी तुम्हाला डोंगरावर सुद्धा चढून जावं लागतं। त्याचमध्ये इथे गणपती जे आहे ते लेण्याद्रीचा गणपती सुद्धा त्या लेण्यामध्ये येते, त्यामुळे अप्रतिम ठिकाण आहे। जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही वन डे पिकनिकसाठी तिथे जाऊ शकता। तर पुढचं ठिकाण जे आहे ते आपलं आहे सासवड। सासवड जे आहे ते अगदी पुण्यापासून सासवड जे आहे 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर गाव आहे। जुने वाडे आहेत, पेशव्यांच्या जुन्या पुरंदरचा वाडा सुद्धा इथे आहे। त्याचप्रमाणे इथे मंदिर सुद्धा आहे। संगमेश्वराचं मंदिर खूप छान आहे, हजारो वर्षापासून जुनं आहे ते। आणि त्याचबरोबर सोपान महाराजाची समाधी जी आहे तुम्हाला सासवडला बघायला मिळणार आहे आणि खाण्यासाठी सुद्धा सासवड बेस्ट फूड म्हणून मानण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सासवडला नक्कीच जाऊ शकता आणि अगदी तुमचा एका दिवसात जाऊन सुद्धा परत येता येईल अशी ठिकाण आहेत। आता मी तुम्हाला जे मला माहित असलेले ठिकाण सांगितलेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा जवळपासचे ठिकाण माहित असतील तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नवीन आहे, त्यामुळे नक्कीच सबस्क्राइब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।